जय जिजाऊ. आज आपण सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या सहकारी जिजाऊंच्या लेखी यांना माझा सगळे नमस्कार. आज आपण तुकाराम महाराज जयंती निमित्त आणि शिवविचार या निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत. सगळ्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती लावलेली आहे. तर आपला उद्देश काय आहे तर हे शिवविचार आणि जिजाऊंचे विचार आपल्याला घराघरात पोहोचवायचे. आज अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळी पारायणं होत आहेत. त्यासंबंधी आपण खूप काही म्हटलं असं समजतंय. आपल्याचा प्रदेशाध्यक्ष श्रीमती भोगे यांनी असा संकल्पना चांगली दिलेली आहे आपल्याला की तुम्ही असा बैठका घ्या आणि शिवविचार जिजाऊविचार पेढा प्रत्येक घराघरात हे विचार गेले पाहिजे. ही काम हे सोपं नाही, खूप अवघड आहे. याच्यातून तुम्ही जसं हळूहळू करा, सगळ्या महिलांना संघटन करा, एकत्र आणा, अशा बैठका करा. आज स्वामी समर्थ म्हणा, रामदास बैठका, अनेक वेगवेगळ्या बैठका सुरू आहे सगळीकडे. महिला मुली सगळ्या त्याच्यामध्ये इतक्या मग्न आहेत की शिवविचार जिजाऊविचारांचे त्यांना त्याच्याशी काही नाही आहे. त्यांचं एवढं मनावर त्यांच्या अतिक्रमण केलं आहे त्या वेगळ्या विचारांनी. त्यामुळे ह्या विचारांना त्यांना कुठेही मनात हे नाही आहे, ते आपल्याला त्याचं रुजवायचं आहे. ही गोष्ट अवघड आहे की आपल्याला हळूहळू ती सोपी करत जायचं. एका घरात एका स्त्रीने जर ते विचार घेतले तर पूर्ण कुटुंब सुधारतं. एका कुटुंबातून दुसरं कुटुंब असं करत पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या जिजाऊंचे शिवरायांचे विचार जातील. आणि पहिली गोष्ट आपल्यामध्ये आधी रुजवूया. आपली संघटना आहे. आज प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. अगदी आपण कुठल्याही माणसाचं मनस्थिती वेगळी असते, कसंही वागतो आपण. पण आधी आपण विचार एकत्र येऊया, आधी जिजाऊंचे विचार आपण समजून घेऊ आणि नंतर बाहेर हे करूया. आणि गावोगावी शहरात तालुक्यातून जिल्ह्यातून सगळीकडनं आपण जाण्याचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं की प्रत्येकजण इथं सक्षम आहे. प्रत्येक जणीला तेवढं आहे, करण्याची ताकद आहे, प्रत्येकीकडून ज्ञान आहे तेवढं. तर हे जिजाऊ शिवरायांचे विचार, सावित्र्यांचे विचार हे सगळं आपण एकत्र घेऊन अशा बैठका करूया आणि हा संदेश सगळीकडे पोहोचूया. एवढं मी बोलते. आणि सगळ्याच आपण सगळ्या एकत्र येऊया, एका मताने काम करू. जरी काही गैरसमज झाले तर दूर करू. कारण आपण जिजाऊंच्या लेखी आहोत. आज आपण काहीतरी म्हणत की आले आपण बोलून जातो, पण पुन्हा समजून घेतो. आणि हे समजून घेण्याची माझी क्षमता तुमची सगळ्यांची आहे. मी म्हणत नाही, थोड्याफार काही गोष्टीने आपण मतभेद झाले तर ते आपण मिळवून घेऊ आणि पुढे चांगलं काम करू. आणि कसं असतं, सामंजस्यपणाने जो प्रश्न मिळतो तो वादाने मिळत नाही. हे आपण अनुभव घेतो, बघतो. घराघरात सगळीकडे काही ना काही असतं आपल्या संघटनेमध्ये. प्रत्येक संघटनेमध्ये काही ना काही चालू असतं. हे असं नाही झालं पाहिजे. आपल्या चिपळूणचं नाव तालुक्याचं, जिल्ह्याचं, रत्नागिरी जिल्ह्याचं नाव झालं पाहिजे. आपल्याकडे खूप चांगल्या महिला आहेत, कर्तृत्ववान महिला आहेत, पण आपली तिथपर्यंत पोहोच अजून गेलेली नाही असं मी म्हणते. जिजाऊंची गेली आहे. आज प्रत्येक सामाजिक राजकीय सगळ्या लेवलला उच्च स्तरावर बसवण्यासाठी आपण काम करतोय. पण आज जिजाऊ ब्रिगेड मार्फत आपल्याला वरच्या लेवलला जायचं आहे. आपलं काम चांगलं आहे. आपल्या वरिष्ठांनी खूप काम केलेलं आहे. तसंच आज आपण सगळे नवीन आहोत, तर आपण त्या लेवलला काम करू आणि हे विचार आपण सगळ्या घराघरापर्यंत पोहोचूया. आणि आजची नवीन पिढी त्यांना घडवूया. आणि अशाच प्रकारे काम केलं तर आपण एकत्रितपणे आपलं नाव होईल. पैशापेक्षा इथं कामाला एकत्र येण्याला, सामाजिक कार्याला महत्त्व देऊया, मैत्रिणीसारखं राहूया. आणि जिजाऊंच्या लेखी म्हणून जिजाऊंचे सावित्रीचे विचार घेऊया आणि काही मतभेद सोडून आपण छान काम करू. एवढंच मी बोलेल. जय जिजाऊ, जय शिवराय. झालं ओके, सगळं झालं.